वेलकम गणेश कसबे. अरे नाही इथेच आहे. नमस्कार, मी गणेश कसबे. हाईटवर जाऊ नका, कारण सध्या माझ्या उंचीचं क्षेत्रफळ वाढणं बंद झालंय आणि लांबी, रुंदी आणि वस्तुमान याचं क्षेत्रफळ वाढत चाललंय. असो, व्हायचंच, खादाड आहे ना. आता मी तुमच्या समोर माझ्या मित्राने म्हणजे फेकाफेकी किती महत्वाची असते आणि किती पर्यंत करावी याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय झालं, मी आणि माझा मित्र एका ठिकाणी बसलो होतो, बोलत होतो. तेवढ्यात माझ्या मित्राचा मित्र आला आणि हाय हाय हॅलो वगैरे झालं आणि तो चालू झालं फेकाफेकी ही माझी नाही हा. फेकाफेकी म्हणजे वडाया. तर पहिल्यांदा माझा मित्र म्हणला, भावा माझ्याकडे 2 गर्लफ्रेंड आहेत. मी भांबावलो ना, कारण मी अखिल भारतीय सिंगल संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. त्याचा माझा काही संबंधच नाही. लगेच ह्यो दुसरा शांत बसतोय काय, भावा हे तर काहीच नाही, माझ्याकडे बेदुने 4 बायका म्हणजे गर्लफ्रेंड आहे. मी एकदा याच्याकडे बघतोय, एकदा त्याच्याकडे बघतोय. अरे म्हटलं, तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही, ह्याला 2 गर्लफ्रेंड. ही मनातल्या मनात म्हणतोय, त्याला म्हणत नाही. जर त्याला बोललो असतो जोड्याला म्हणलं असतं मला. तेवढ्यावर ते थांबतात का? मग मी म्हटलं, एखाद्या कुत्रीला जर यांनी बोलवलं तर ती कुत्री 4 पासून लांब पळत आणि ह्यांना 2 गर्लफ्रेंड, 4 गर्लफ्रेंड. मग मला राग कोणत्या गोष्टीचा येतो माहिती? मी सिंगल असल्याचा मला अजिबात राग येत नाही. मी सिंगल असून सुद्धा मला जो कोणी मित्र भेटतो तो एकच गोष्ट बोलतो, मग मावा कशा आहे तो येणी. त्यावेळेस त्या मित्राचा असा राग येतो, असं वाटतं त्याला एखाद्या कोपच्यात घेऊन, एका पोत्यात घेऊन 20 मिनिटं वेळ लावून 30 मिनिटं हाणा, बाग हाणा आणि वरून म्हणा, लागलंय का तुझं? म्हणला लागलंय, परत हाणावं. असो, वेगळा प्रकार आहे. आपल्या फेकाफेकीवर येतो. लगेच माझा मित्र काय बोलतो, भावा माझ्याकडे 3 कार आहेत. किती? 3 कार आहेत. तेवढ्यात त्याचा मित्र काय बोलतो, हे तर काहीच नाही, माझ्याकडे 3 दुनी 6 कार आहेत. मी म्हणतो, याचं पायातलं चप्पल फाटकंय, ते त्याला शिवणं होत नाही. तो बोलतो माझ्याकडे 3 कार आहेत. असं काय? असू द्या म्हटलं. परत माझा मित्र शांत बसतोय काय, बोलतो, बाबा माझ्याकडे 3 घर आहेत. याचे खायचे वांदे. दिवसभर बापाने याच्या मेहनत केली तर संध्याकाळी ह्याला खायला भेटतं आणि बोलतो माझ्याकडे 3 घर आहेत. लगेच त्याचा मित्र म्हणतो, भावा हे तर काहीच नाही, माझ्याकडे 3 त्रिक 9 घर आहेत. हादरलो ना मी. 9 घर बघायला गेलो तो हा सुकडा बोंबील, याच्यावर मास नाही. तिथपर्यंत ठीक आहे. पण माझा मित्र काय म्हणला, हे बघ भावा तुला खरं खरं सांगू, माझ्याकडे एक बाप आहे. आता मी या गोष्टीवर मला शंका आली, काय बोलणार याच्यावर. मी डोक्याला हात लावला. तेवढे त्याचं उत्तर काय यावं, भावा हे तर काहीच नाही, माझ्याकडे 3 चोक 12 बाप आहे. अरे म्हणलं, तेव्हा मला समजलं की ह्यांची फेकाफेकी का चालू होती. हे तर 12च आहे. 12च आहे म्हणल्यास मी म्हणलं आपला इथं थांबून काही उपयोग नाही. आणि तेवढ्यात मी एका कंपनीमध्ये माझी ट्रेनिंग चालू होती. त्या ठिकाणी काय झालं, एकदा मला सरांनी बोलले की हसायचंय आपल्याला सर्वांना, एक्सरसाइज होते. म्हणलं ठीक आहे, सर्व हसते. मला बोलले हसायला. आता मी काही जरी म्हटलं तर ऍक्टिंग वगैरे मी थोडंफार करत होतो. मी म्हणले, सर मला काय हसायला बोलू नका, कारण तुम्ही सगळे बेहोश होता. ते बोलले नाही असं काय नाही. मग मी आलो समोर, बोलले हस. मग मी चालू केलं. या सरांच्याच अंगावर पडलो आणि हसायला लागलो. तेव्हा सगळेच हसायला लागले. धन्यवाद.